26 जून पर्यंत विजन 25 बाजूलाच कुपन कोड दिलेला आहे, ते वापरून तुम्ही विजन स्टडीच्या सगळ्या कोर्सेसवर 25% डिस्काउंट मिळवू शकता. जर तुम्ही इंटरेस्टेड आहात आणि नक्कीच मन लावून अभ्यास करायचंय तर यापैकी कोणत्याही कोर्सला ऍडमिशन घेऊ शकता. संयुक्त गट ब ची एक्झाम कधीही येऊ शकते. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण मार्गदर्शक तत्वांचा अभ्यास करणार आहोत. आपल्या पॉलिटीच्या मॉड्यूलमध्ये आतापर्यंत आपण मूलभूत अधिकारांपर्यंत अभ्यास केलेला आहे. मूलभूत अधिकारांवर तर आपली आय थिंक 5 लेक्चर्स झालेले आहेत, पण एकदम डिटेलमध्ये आपण मूलभूत अधिकारांचा अभ्यास केलेला आहे, घटनात्मक तरतुदींचा अभ्यास केलेला आहे. आजच्या लेक्चरमध्ये ना आपण मार्गदर्शक तत्वे बघणार आहोत. मार्गदर्शक तत्वे तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. जनरली लक्षात ठेवताना कसं ठेवू शकता, यांनाच आपण म्हणतो डीपीएसपी. डीपीएसपीचा अर्थ काय होतो तर डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. बघा, या नावावरूनच ना आपल्याला काय समजतं की अशी धोरणं दिलेली आहेत, अशी तत्व दिलेली आहेत की ज्या तत्वांनुसार राज्य त्यांची धोरणं आखू शकतो. म्हणजेच आपल्याला समजलंय की आता जे कलम 36 ते कलम 51 पर्यंत ज्या काही तरतुदी दिलेल्या आहेत त्या कोणाशी संबंधित असणार आहेत तर राज्याशी. राज्य म्हणजेच काय इथे येतं तर केंद्र सरकार किंवा राज्य सरकार किंवा ज्या काही संस्था असतात, सरकारी संस्था, त्यांनाच आपण राज्य संस्था म्हणतो, राईट. तर त्यांच्या संबंधितच्या या तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. जर मूलभूत अधिकार आपण बघितले तर ते कशाशी संबंधित होते, नागरिकांशी किंवा परकीय लोकांशी सुद्धा काही मूलभूत अधिकारांचा संबंध येतो. त्याचबरोबर राज्य संस्थांसाठी सुद्धा या मूलभूत अधिकारांच्या तरतुदी होत्या. ओके, त्यानुसार राज्य संस्थेला अधिकार कोणते मिळत नव्हते, पण त्याच्याशी संबंधित सुद्धा तरतुदी होत्या. पण मार्गदर्शक तत्व आपण बघितली तर फक्त राज्याशी संबंधित आहे, त्याचा डिरेक्टली नागरिकांशी संबंध येत नाही, इनडिरेक्टली येतो. कसा, ज्या वेळेला या तत्वांचा वापर करून राज्य धोरणं आखेल तर त्या धोरणांचा किंवा या तत्वांचा फायदा नागरिकांना होणार आहे, राईट. पण डिरेक्टली याचं लिंक जे आहे ते नागरिकांशी येत नाही. ओके, तरतुदी नागरिकांसाठी नाही आहेत, नागरिकांच्या तुम्ही म्हणू शकता कल्याणासाठी आहेत. पुढे ते आपण बघणारच आहोत. मग आपल्याला मार्गदर्शक तत्वांमध्ये कसला अभ्यास करायचा आहे, डीपीएसपी संबंधीच्या ज्या काही तरतुदी आहेत ज्या कलम 36 ते कलम 51 पर्यंत दिलेल्या आहेत, त्यानंतर मूलभूत हक्क आणि डीपीएसपी मधला काय फरक आहे. बघा ना, बऱ्याच वेळेला सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा या संबंधीच्या PIL किंवा अशा केसेस गेलेल्या आहेत की महत्व सर्वात जास्त कोणाला देण्यात यावं आपल्या राज्यघटनेमध्ये, डीपीएसपीला देण्यात आलं पाहिजे की मूलभूत अधिकारांना देण्यात आलं पाहिजे. पण आपण एक ओपन माइंडेडली जर बघितलं ना दोन्ही तरतुदींकडे किंवा या दोघांकडे, तर ते त्यांच्या जागी योग्य आहेत. आता राज्यघटनाकर्त्यांनी ज्यावेळेला राज्यघटना बनवली तर त्यावेळेला भरपूर विचार केला आणि ना अशा काही लिस्ट बनवलेल्या मूलभूत अधिकारांच्या. पण त्या मूलभूत अधिकारांच्या लिस्टमध्ये काही असे अधिकार होते की जे न्याय प्रविष्ट नव्हते, की ज्यांच्यासाठी आपण न्यायालयात जाऊ शकत नाही, आणि मग ते जे अधिकार आहेत ना ते डीपीएसपी मध्ये टाकण्यात आलेले. ठीक आहे, मग एवढं तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि त्याचबरोबर डीपीएसपी संबंधीच्या ज्या घटना दुरुस्त्या आहेत ना त्या सुद्धा बऱ्याचशा महत्वाच्या आहेत, कारण की त्याच्यावर सुद्धा आयोग भरपूर वेळा प्रश्न विचारत असतं. आता ना डीपीएसपीवर जनरली कसे प्रश्न विचारले जातात, एकतर तुम्हाला इथे कलमांवर बेसिकली जास्त प्रश्न विचारले जाऊ शकतात की कोणत्या कलमामध्ये कोणतं मार्गदर्शक तत्व दिलेलं आहे. तर तुम्हाला ही जी सगळी कलमं आहेत ती तोंडपाठ असलीच पाहिजेत की कोणत्या कलमामध्ये काय दिलेलं आहे, राईट. मी हे का सांगते, कारण की परीक्षेला याच्यावर डिरेक्टली प्रश्न विचारले जातात. तर त्याचबरोबर त्याच्या संबंधितच्या काही दुरुस्त्या आहेत त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. आणि थर्डली ना ही मार्गदर्शक तत्व आहेत ना त्यांचं विभाजन करण्यात आलेलं आहे काही 5 गटांमध्ये. सो ते पण आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय करायचंय, मार्गदर्शक तत्वासंबंधीच्या ज्या तरतुदी आहेत किंवा जी कलम आहेत ना त्यांचा पूर्णपणे अभ्यास करायचा आहे. आणि इतर रिलेटेड ज्या गोष्टी आहेत ना त्या आपण पुढच्या लेक्चरमध्ये एकदम 14व्या लेक्चरमध्ये कव्हर करून घेऊया. सो मार्गदर्शक तत्वे भाग 4 मध्ये दिलेली आहेत. मूलभूत अधिकार कशात दिलेले आहेत तर भाग 3 मध्ये मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत, भाग 4 मध्ये. अशा पद्धतीने तुम्ही थोडंसं लक्षात ठेवलात किंवा नोट्स काढलात ना तर तुम्हाला जास्त लक्षात राहील. कलम 36 ते कलम 51 पर्यंत ही मार्गदर्शक तत्व दिलेली आहेत. यालाच आपण काय म्हणतो डीपीएसपी म्हणजेच राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. आता जसं मी तुम्हाला एक सांगितलेलं बघा की मूलभूत अधिकारांची एक लिस्ट तर काढण्यात आली. इनफॅक्ट 1928ला जेव्हा नेहरू रिपोर्ट आलेला
तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्याच्यामध्ये एक दिलेलं की कोणकोणते मूलभूत अधिकार आपल्याला असले पाहिजेत. पण ना काही मूलभूत अधिकार असे होते की जे आपण समजा लोकांना दिले आणि त्याच्यानुसार जर राज्याने काम केलं नाही किंवा राज्याने ती धोरणं पूर्ण केली नाहीत तर त्याच्यासाठी प्रत्येक गोष्टींसाठी न्यायालयात गेलं ना तर एक प्रेशर येऊ शकतं राज्यावर किंवा सरकारवर, त्याच्या दृष्टीने काम केलं नाही तर. पण त्या गोष्टी गरजेच्या सुद्धा आहेत आपल्या देशाच्या विकासासाठी. म्हणूनच ना त्याचं विभाजन करण्यात आलं काही अशा गोष्टी मूलभूत अधिकारांसंबंधीच्या ज्या न्यायप्रविष्ट आहेत, म्हणजे ज्याच्यावर बंधनं जर आणण्यात आली तर आपण न्यायालयात जाऊ शकतो. जसं मूलभूत अधिकारांसाठी आपण डिरेक्टली सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयामध्ये जाऊ शकतो, राईट. पण मग जी न्यायप्रविष्ट नाही आहेत ना ती सगळी तत्वे, त्या ज्या सगळ्या गोष्टी होत्या मूलभूत अधिकारच आपण असं म्हणूया, ती सगळी टाकण्यात आली मार्गदर्शक तत्वांमध्ये. मग ही जी न्यायप्रविष्ट नसलेले अधिकार म्हणजेच मार्गदर्शक तत्वे असं समजून घ्या, ठीक आहे. मग ही जी लिस्ट आहे ती कोणी काढलेली ते एकदा तुम्ही लक्षात ठेवू शकता किंवा त्याचा अहवाल कोणी सादर केलेला ते म्हणजे तेज बहादूर सप्रू समितीने. हे लक्षात ठेवा. कोणती समिती आहे तर तेज बहादूर सप्रू समिती. याच्यावर परीक्षेला नक्कीच प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग आपण वळूया आता कलमांकडे की कोणत्या कोणत्या कलमांमध्ये काय काय तरतुदी दिलेल्या आहेत. सर्वात पहिलं कलम आहे 36. तर कलम 36 मध्ये असं काही राज्य धोरणाची तत्व दिलेली नाही, राज्य संस्थेची व्याख्या दिलेली आहे जी कलम 12 मध्ये सुद्धा आपण बघितलेली. मूलभूत अधिकारांचा अभ्यास केलेला ते लेक्चर ज्यांनी बघितलं असेल त्यांना नक्कीच माहिती असेल की कलम 12 नुसार राज्य संस्थेचा अर्थ काय होतो. काय होतो राज्य संस्थेचा अर्थ? राज्य संस्था म्हणजेच काय तर त्याच्यामध्ये भारताची संसद येते, कार्यकारी मंडळ येतं, त्याचबरोबर प्रत्येक राज्यांची जी विधिमंडळ आहेत ती येतात, स्थानिक शासन संस्था म्हणजे जे शासन आहे बेसिकली शासनाशी रिलेटेड ज्या संस्था आहेत त्या सगळ्या राज्य संस्था आहेत आणि त्या राज्य संस्थांसाठीच बनवण्यात आलेली ही सगळी मार्गदर्शक तत्वे आहेत, ठीक आहे. त्यानंतर कलम 37 मध्ये काय दिले की हे जे डीपीएसपीज आहेत म्हणजे आता कलम 38 ते कलम 51 पर्यंत ज्या काही तरतुदी आपल्याला देण्यात आलेल्या आहेत, जे काही मार्गदर्शक तत्वे देण्यात आलेली आहेत संविधानामध्ये ती न्यायप्रविष्ट नसणार आहेत. म्हणजे समजा एखादं मार्गदर्शक तत्व आपल्याला राज्यघटनेमध्ये दिलेलं आहे, कलम 38 मध्ये दिलेलं आहे आणि जर राज्य त्याच्यानुसार धोरणं आखत नसेल, लक्षात ठेवा त्याच्यानुसार जर राज्य धोरणं आखत नसेल तर आपण न्यायालयात जाऊ शकत नाही. आता तर बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ज्याच्यानुसार PIL वगैरे दाखल केल्या जातात. एक ती नवीन गोष्ट आपल्याकडे आलेली आहे. पण बघा इथे कुठेही आपण डिरेक्टली न्यायालयामध्ये जाऊ शकत नाही, त्याच्यासाठी एक प्रॉपर प्रोसिजर असते. हा पण दबाव आणला जाऊ शकतो सरकारवर, जसं आंदोलनं वगैरे करून तुम्ही बऱ्याच वेळेला बघता की दबाव आणले जातात या गोष्टी फॉलो करण्यासाठी, पण ती एक वेगळी बाजू झाली. ओके, सो इथे तुम्हाला कलम 36 आणि 37 समजलेलं आहे. पुढे कलम 38 पासून ते कलम 51 पर्यंत प्रॉपर जी मार्गदर्शक तत्वे आहेत ती दिलेली आहेत. सो पटपट आपण बघून घेऊया की मार्गदर्शक तत्वे कोणकोणती दिलेली आहेत. बघा ही तुम्हाला लक्षातच ठेवायची आहेत, पण लक्षात ठेवण्यासाठी पाठांतराच्या आधी तुम्हाला ते समजून घ्यावं लागेल. जर समजून घेतला तरच तुम्हाला ही सगळी तत्व लक्षात राहणार आहेत. बघा मूलभूत अधिकारांच्या बाबतीत कसं होतं, एक प्रॉपर ना तिथे सेक्शन्स होते त्यामुळे ते लक्षात ठेवायला थोडे इझी होते. जसं समतेच्या अधिकारामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला माहिती असणार आहे की कलम 14 ते कलम 18 मध्ये समतेचा अधिकार आहे, मग ते थोडंसं इझी जातं लक्षात ठेवायला. स्वातंत्र्याचा अधिकार 19 ते 22 पर्यंत आहे, पण इथे मार्गदर्शक तत्वांच्या बाबतीत अजिबात तसं नाहीये. तुम्हाला एक एक करून स्वतःच्या ट्रिक्स काढून हे लक्षात ठेवावंच लागणार आहे. तसं तर मी पुढच्या लेक्चरमध्ये सांगेलच की तुम्ही कसं लक्षात ठेवू शकता या सगळ्या गोष्टी नीट. आधी आपण बघून घेऊया की कलम 38 मध्ये काय दिलंय. तर कलम 38 मध्ये ना स्पेसिफिकली राज्याला असं सांगितलेलं आहे, म्हणजे सरकारला बेसिकली असं सांगितलेलं आहे की लोक कल्याणासाठी एक समाज व्यवस्था प्रस्थापित करणं गरजेची आहे, जी समाज व्यवस्था सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायावर आधारित असेल. ठीक आहे, काय तर लोक कल्याणासाठी एक चांगला समाज तयार केला पाहिजे, बेसिकली हेच इथे म्हटलेलं आहे. आणि मग त्याच्यानुसार वेगवेगळ्या योजना सरकारकडून राबवल्या जाऊ शकतात. त्यानंतर कलम 38(2) मध्ये दिले की उत्पन्नाच्या बाबतीत असलेली जी विषमता आहे ती कमी करण्यासाठी प्रयत्न करायचं. आता उत्पन्नाच्या दृष्टीने जी विषमता आहे ती कमी करण्यासाठी काय करू शकतं, जसं वेगवेगळ्या योजना सरकार आणू शकतं, वेगवेगळी धोरणं आखू शकतं आणि त्यामुळे आपल्यामधली जी देशातली उत्पन्नामधली विषमता आहे, जसं एखादा श्रीमंत आहे तो खूपच श्रीमंत असतो, गरीब खूपच गरीब असतो, तर ही विषमता कमी करण्यात यावी. पण बघा सरकारने बऱ्याचशा योजना तर आखल्या, पण अजून आपण बघितलं तर आपल्याकडे जी आर्थिक किंवा राजकीय विषमता आहे ती बरीच मोठी आहे. ठीक आहे, त्यानंतर कलम 39 आहे ना, आता हा कलम थोडासा महत्वाचा आहे कारण की याच्यामध्ये ना एकूण 6 गोष्टी देण्यात आलेल्या आहेत किंवा 6 तरतुदी देण्यात आलेल्या आहेत
ABCDEF. ओके, कुठपर्यंत देण्यात आलेला आहे तर F पर्यंत. जर तुम्ही ह्याला मराठीत म्हणाल तर ते ABCDEF असं येतं. बघा, तुम्ही जर हिंदीमध्ये हे ट्रान्सलेट करायला गेलात ना आणि हिंदीमधले जर कुठे लेक्चर्स वगैरे बघितलात किंवा पुस्तक हिंदीमधलं वाचलात ना, तर तुम्हाला इथे अच्या जागी क दिसत असेल हा बऱ्याच वेळेला. तर तिथे कुठे कन्फ्युज होऊन जाऊ नका. जर समजा कलम 21 क लिहिलेलं दिसेल तुम्हाला हिंदीमध्ये जर वाचायला गेलात तर ते कलम 21 क म्हणजे कलम 21 असणार आहे, एवढं लक्षात ठेवा. ओके, थोडंसं हिंदी मराठी इंग्लिश ट्रान्सलेशन मध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात. मग जर तुम्ही वेगवेगळ्या लँग्वेजेस मधून वाचत असाल तर कन्फ्युजन होऊ शकतं. ठीक आहे, मग आता इथे ए मध्ये काय दिलेलं आहे 39A हे स्मॉल ए आहे, लक्षात ठेवा. म्हणजे त्यातले पार्ट्स आहेत, सब पार्ट्स आहेत. मग इथे दिले की स्त्री पुरुषांना उपजीविकेचे साधन मिळवण्याचा हक्क सारखाच असावा. म्हणजेच काय, संधीची समानता असावी की सगळ्यांना जे मिळणारं साधन आहे ते समानच असावं. ओके, त्यानंतर समाजाच्या भौतिक साधन संपत्तीची मालकी व नियंत्रण सामूहिक हिताला उपकारक होईल अशी असावी. म्हणजेच त्याचं जे डिस्ट्रीब्युशन आहे, जी भौतिक संपत्ती आहे आपल्या देशातली, ओके, ती आर्थिक संपत्ती म्हणा किंवा रिसोर्सेस म्हणा, वेगवेगळे अन्न पाणी या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रॉपरली प्रपोर्शनेटली डिस्ट्रीब्यूट झाल्या पाहिजेत सगळ्या लोकांमध्ये. ओके, असं नाही झालं पाहिजे की कोणत्या एका ग्रुपकडे किंवा एखाद्या व्यक्तीकडेच या सगळ्या गोष्टी एकवटल्या आहेत किंवा जास्त गेलेल्या आहेत आणि बाकीच्यांकडे मग कमी गेलेल्या आहेत, असं नाही. जे सामूहिक हिताला उपकारक होईल अशाच संपत्तीची जी मालकी आहे ती डिस्ट्रीब्यूट झालेली पाहिजे. त्यानंतर संपत्ती आणि उत्पादन यांचं केंद्रीकरण होऊ नये. ओके, संपत्ती किंवा उत्पादन, आपल्या देशाची जी पूर्ण संपत्ती आहे त्याचं केंद्रीकरण होऊ नये. ओके, म्हणजेच कोणत्या एखाद्याच व्यक्तीच्या हातात देशातली सगळी संपत्ती जाऊ नये किंवा जास्तीत जास्त संपत्ती जाऊ नये. त्याचं विकेंद्रीकरण कसं होईल संपत्तीचं, सगळ्यांपर्यंत ही संपत्ती त्या त्या प्रपोर्शन मध्ये कशी पोहोचेल याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्याच्यासाठी धोरणं आखली पाहिजे. ओके, त्याच्यानंतर कलम 39D मध्ये दिलेलं आहे की स्त्री पुरुषांना समान कामासाठी समान वेतन मिळावं. बघा, इथे ना आपल्या देशामध्येच काही पूर्ण जगभरामध्ये हे आपल्याला बऱ्याच वेळेला बघायला मिळतं किंवा मिळायचं. आता हे कमी झालेलं आहे, पण असं बऱ्याच वेळेला बघायला मिळायचं की स्त्री पुरुष जरी समान काम करत असले तरी पुरुषांना त्याच कामासाठी जास्त सॅलरी असायची, स्त्रियांना कमी सॅलरी असायची. मग ती जी विषमता आहे ती कमी केली पाहिजे. जर समान काम असेल तर प्रत्येकाला वेतन सुद्धा समान असलं पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर ई मध्ये दिले की स्त्री पुरुष कामगारांच्या आरोग्य, ताकद आणि बालकांचे कोवळे वय यांचा दुरुपयोग करून घेण्यात येऊ नये. म्हणजेच काय की चुकीच्या कामांसाठी त्यांचा दुरुपयोग करून घेण्यात येऊ नये. म्हणजे स्त्री पुरुषांची जी ताकद आहे किंवा बालकांचं कोवळं वय त्याचा दुरुपयोग किंवा चुकीचं काम, जसं बघा तुम्ही म्हणू शकता की स्मगलिंग वगैरे किंवा तस्करीचे वगैरे जे प्रकार होतात तर त्या गोष्टींमध्ये त्यांचा दुरुपयोग केला जाऊ नये. आपण बघा या गोष्टीबद्दल ऑलरेडी डिस्कस केलेले आहे, म्हणजे शोषणाविरुद्धच्या अधिकारामध्ये. तर तुम्ही म्हणू शकता की शोषणाविरुद्धचा जो अधिकार आहे ना त्याचाच एक छोटासा पार्ट इथे आलेला आहे. ओके, तुम्हाला ना बऱ्याचशा अशा तरतुदी मार्गदर्शक तत्वांमध्ये बघायला मिळतील की ज्याचा थोडाफार इसेन्स मूलभूत अधिकारांमधून आलेला बघायला मिळतो. ओके, का? कारण की बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं हे सुद्धा अधिकारच होते, फक्त हे न्याय प्रविष्ट नाहीयेत. ओके, त्यानंतर बालकांना मुक्त वातावरणात आपला विकास साधण्याची संधी आणि सुविधा उपलब्ध करून दिली जावी. शोषणापासून नैतिक व भौतिक उपेक्षेपासून संरक्षण करावे. बघा, कलम 14 मध्ये आपण बघितलेलं की बालकांना डेंजरस ठिकाणी काम करून दिलं जाऊ नये 14 वर्षांखालील. तर तसंच आहे हे की बालकांचं जे काम आहे किंवा शोषणापासून त्यांचं संरक्षण केलं पाहिजे, त्याच्यासाठी तसे काही कायदे केले पाहिजेत किंवा काही त्याच्या तरतुदी आणल्या गेल्या पाहिजेत. मग यासाठीच आपल्याकडे जे चाइल्ड लेबर ऍक्ट आहे तो आलाय. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. 1986 मध्ये आय थिंक लास्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला विचारलेलं सुद्धा. तर या ज्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघा बरेचसे कायदे असे बघायला मिळतात. तर हे कायदे ना ज्या वेळेला समाजाच्या दृष्टीने आपण बघतो की काही हितकारक असतील तर बऱ्याच वेळेला त्याची जी प्रेरणा आहे किंवा ती जी तत्व आहेत ती DPSPs मधूनच स्वीकारलेली असतात. फॉर एक्झाम्पल आत्ताच आपण बघितलं की आपल्याकडे जो कायदा आलेला आहे चाइल्ड लेबर ऍक्ट, तर तो कुठेतरी इथून निघालेला आहे 39F मधून, जो बालकांशी संबंधित आहे, बालकाच्या शोषणाशी संबंधित आहे. राईट, त्याचप्रमाणे आपण समान वेतन कायदा जो आहे तो तुम्ही इथे म्हणू शकता स्त्री पुरुषांना समान कामासाठी समान वेतन त्याच्या संबंधित आहे. राईट, सो तुम्ही ते लक्षात ठेवा काय आहे. तर 39 मध्ये आपल्याला 6 वेगवेगळ्या तरतुदी दिसतात. सर्वात पहिलं काय आहे
तर स्त्री पुरुषांना काम करण्याचा सारखाच अधिकार मिळाला पाहिजे. तर इथे स्त्री पुरुषांसंबंधीच्या 2 तरतुदी आलेल्या आहेत. नंतर येते म्हणजे भौतिक संपत्तीची जी मालकी आहे त्याचं नियंत्रण चांगल्या प्रकारे व्हावं, म्हणजे त्याच्याने सगळ्यांचं हित साधता येईल असंच व्हावं त्याचं नियंत्रण, त्याचं डिस्ट्रीब्युशन. त्याच्यानंतर संपत्ती एकाकडेच केंद्रित झाली नाही पाहिजे, ते आपल्याला सी मध्ये दिलेलं आहे. त्यानंतर ई मध्ये काय दिलंय की स्त्री पुरुषांना समान कामासाठी समान वेतन मिळालं पाहिजे. त्यानंतर ई मध्ये दिले स्त्री पुरुष बालक यांच्या ताकदीचा दुरुपयोग करून घेऊ नये तसं दिलेलं आहे. आणि एफ मध्ये दिलेलं आहे की बालकांना मुक्त वातावरणात स्वतःचा विकास करता आला पाहिजे आणि त्यांचं शोषण झालं नाही पाहिजे. बघा, जनरली या छोट्या छोट्या आणि सिंपल शब्दात तुम्ही लक्षात ठेवलं ना तरी सुद्धा तुम्हाला ऍटलिस्ट परीक्षेला ज्या वेळेला एखादं सेंटेन्स वाचाल ना त्यावेळेला तुम्हाला समजेल की ही तरतूद कशाशी संबंधित आहे. ओके, पुढचं कलम आहे ते म्हणजे 39A. आता हे लक्षात ठेवा काय आहे तर 39A म्हणजे हे अमेंडमेंटने ऍड करण्यात आलेलं आहे आणि ही 42वी घटना दुरुस्ती होती. याच्यामध्ये काय दिलेलं आहे की समान न्याय आणि कायदेविषयक मोफत सहाय्य. बघा, आपल्याकडे आपण बघितलं तर भरपूर असं दारिद्र्य आहे. मग असं नको कुठे व्हायला की एखादा व्यक्ती गरीब आहे किंवा त्याच्याकडे पुरेसा पैसा नाहीये त्यामुळे तो स्वतःसाठी वकील करू शकत नाही. मग वकील करू शकत नाही याचा अर्थ तो स्वतःची बाजू कोर्टामध्ये मांडू शकत नाही एखाद्या केसला किंवा एखाद्या गोष्टीला घेऊन. मग त्याच्यासाठीच अशा लोकांसाठी एक मोफत सहाय्य मिळावं, न्यायविषयक कायदेविषयक मोफत सहाय्य मिळावं त्याच्या तरतुदी राज्य करते. जसं आपल्याकडे तुम्ही बघत असाल की ज्या व्यक्तीला वकील करता येत नाही, वकिलासाठी पैसे देणं, जे प्रायव्हेट वकील आहेत त्यांच्यासाठी फीस देणं पॉसिबल होत नसेल तर तिथेच मग सरकारी वकिलांची तरतूद करण्यात आलेली आहे. ठीक आहे, सो सरकारी वकिलांची फीस वगैरे नसते तर त्यांना जो पगार आहे तो सरकारकडून दिला जातो. त्यानंतर कलम 40 खूप महत्वाचं आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आपली जी 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती आहे ती याच कलमातून निघून आलेली आहे असं तुम्ही समजू शकता. आणि हे जे कलम आहे ना ते थोडंसं गांधीवादी कलम आहे असं म्हटलं जातं कारण की हे ग्रामपंचायतीशी संबंधित आहे. यात काय सांगितलेलं आहे की राज्य हे ग्रामपंचायतीचं संघटन करण्यासाठी उपाययोजना करते किंवा जे सत्तेचं विकेंद्रीकरण आहे ते या कलमामध्ये दिलेलं. मग बघा, कधी कधी ना परीक्षेला असा प्रश्न विचारला जातो की विकेंद्रीकरणाशी संबंधित आपल्या भारतामध्ये सत्तेच्या विकेंद्रीकरणाशी संबंधित कोणकोणत्या तरतुदी आहेत. तर तुम्हाला वेगळी वेगळी कलमं दिली जातात आणि तुम्ही तिथे 243वा कलम शोधत असतात कारण की त्याच्यामधून आपल्याला बघायला मिळतं की ग्रामपंचायत आणि जे शहरी पंचायत आहे, नागरी पंचायत, त्यांच्या तरतुदी दिलेल्या आहेत. पण सर्वात पहिल्यांदा ग्रामपंचायती संबंधीची जी तरतूद आहे ती मार्गदर्शक तत्वांमध्ये देण्यात आलेली ते म्हणजे कलम 40. सो कलम 40 तुम्ही लक्षातच ठेवा, खूप महत्वाचं आहे. ओके, सो आपण 38 बघितलं, 39 बघितलं, 39A बघितलं, 40 बघितलं. 41 मध्ये काय दिलेलं आहे एकदम सिंपल आहे, लक्षात ठेवा. तर इथे काय दिलेलं आहे, राज्य हे आपल्या आर्थिक क्षमतेच्या मर्यादेत राहून कामाचा, शिक्षणाचा, बेकारी, वार्धक्य, आजार, अपंगता, म्हणजे बघा एखादा व्यक्ती बेरोजगार आहे, अपंग व्यक्ती आहे, वृद्ध व्यक्ती आहे जो स्वतः काम करू शकत नाही तर त्यांच्यासाठी अशा काही तरतुदी करेल की त्यांना सार्वजनिक सहाय्याचं हक्क मिळवून देईल. ठीक आहे, जसं बघा आपल्याकडे पेन्शन दिली जाते रिटायरमेंट नंतर, ते का असतं तर वार्धक्यासाठी, वृद्धपणासाठी स्वतःचं पोषण पालन स्वतः नीट करता यावं त्याच्यासाठी काय दिलं जातं, पेन्शन दिली जाते. मग पेन्शन हे कसलं एक्झाम्पल आहे, कलम 41 मध्ये जे दिलेलं आहे त्याचं एक एक्झाम्पल आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडे बघा बऱ्याचशा तरतुदी अपंगांसाठी लागू करण्यात आलेल्या आहेत, दिव्यांगांसाठी लागू करण्यात आलेल्या आहेत तर त्या सुद्धा कलम 41 नुसार. आणि बघा भरपूर अशा रोजगारासंबंधीची आपल्याकडे धोरणं आखण्यात आलेली आहेत. त्याचप्रमाणे बऱ्याचशा अशा योजना आखण्यात आलेल्या आहेत, मनरेगा वगैरे, राईट. तर हे मनरेगा वगैरे काय आहेत, एक प्रकारे कलम 41ला समोर ठेवलं सरकारने आणि त्याच्यानुसार मग त्या योजना आणलेल्या आहेत. ओके, थोडंसं हे लक्षात ठेवत जा. बघा जनरली ज्या योजना असतात ना त्यांची आयडिया सरकारला कुठून आलेली असते तुम्ही म्हणू शकता की या ज्या मार्गदर्शक तत्व आपल्याला दिलेली आहेत त्याच्यातूनच आलेली असतात. मग तुम्ही कनेक्शन लावलात तरी सुद्धा तुमच्या लक्षात राहील. त्यानंतर कलम 42 जे आहे ना ते प्रसूतीशी संबंधित आहे डिरेक्टली, असं तुम्ही म्हणू शकता की कामाची न्याय आणि मानवीय स्थिती व प्रसूती सहाय्यासाठी तरतूद राज्य करेल. म्हणजे बघा ज्या वेळेला महिलेची डिलिव्हरी होते, ओके, हे लक्षात ठेवा, प्रसूती वगैरे, तर तिथे मॅटर्निटी लिव्ह दिली जाते. ओके, प्रसूतीनंतरची जी सुट्टी असते त्यालाच आपण म्हणतो मॅटर्निटी लिव्ह, तर ती कलम 142च्या अंतर्गत दिली जाते किंवा त्याच्यानुसार तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 42ने काय सांगितलेलं आहे,
की मानवीय स्थिती म्हणजेच तुम्ही म्हणू शकता की ज्या आपल्याला मेडिकल लिव्ह वगैरे दिल्या जातात बघा, तर त्या कशाशी संबंधित आहेत की एखादा व्यक्ती आजारी आहे तर त्याला रिकव्हर होण्यासाठी एक प्रॉपर काहीतरी गाईडलाईन्स असल्या पाहिजेत, तर त्या कलम 42 मध्ये दिलेल्या आहेत. प्रसूतीनंतरची जी मॅटर्निटी लिव्ह असते ती कलम 42 मध्ये दिलेली आहे. त्यानंतर पुढे कलम 43 मध्ये काय देण्यात आलेलं आहे की कामगारांना निर्वाह वेतन देण्यात आलं पाहिजे, त्याचबरोबर सामाजिक आणि सांस्कृतिक संधीची शाश्वती देण्यात आली पाहिजे. म्हणजेच बघा, एखादा व्यक्ती काम करून झाला, रिटायरमेंट मिळाली तर त्याला एक निर्वाह निधी दिला जातो, पेन्शन दिली जाते, राईट. त्याच्यानंतर ग्रामीण क्षेत्रामध्ये वैयक्तिक किंवा सहकारी तत्वावर जे कुटीर उद्योग चालवण्यात येतात तर त्यांना सुद्धा सहाय्य केलं पाहिजे, त्यांना सुद्धा प्रोत्साहन मिळालं पाहिजे. त्याच्यामुळे काय होईल की एक प्रकारे ग्रामीण भागामधलं जो आर्थिक विकास आहे तो साधता येईल किंवा एक आर्थिक हेल्प जी आहे ती लोकांना होईल कुटीर उद्योगाच्या माध्यमातून. ठीक आहे, म्हणजे ते ग्रामीण भागांचा विकास आणि कामगारांच्या बेसिकली कामाशी रिलेटेड जो विकास आहे त्याच्या संबंधित कलम 43 आहे. मग पुढे ना कलम 43 मध्येच थोडंसं तुम्ही म्हणू शकता चेंज झालेलं आहे आणि कलम 43A आले, कलम 43B आले. कलम 43A मध्ये काय दिले की उद्योगधंद्याच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग असला पाहिजे. म्हणजे ज्यावेळेला एखादी कंपनी चालवली जाते तर त्यांच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांची काय मतं आहेत, त्यांचे काय विचार आहेत, तर त्यांचा सहभाग सुद्धा एक करून घेतला पाहिजे, त्यांच्या विचारांना सुद्धा तेवढं व्हॅल्यू दिलं पाहिजे, असं देण्यात आलेले कलम 43A मध्ये. पुढे सुद्धा कामाशी संबंधित तरतुदी ते म्हणजे कलम 43B. आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत कलम 43A, कलम 43B हे जे आहे ते अमेंडमेंटने ऍड करण्यात आलेले आहे. जसं कलम 43B काय सांगतं की सहकारी सोसायट्यांना प्रोत्साहन देणं. ठीक आहे, ज्या कोऑपरेटिव्ह सोसायटीज बघा आपल्याकडे बऱ्याच वेळेला स्थापन करण्यात येतात. कोऑपरेटिव्ह सोसायटीज म्हणजेच काय की एखादा ग्रुप असतो, त्यांचं काहीतरी एकच इंटेन्शन असतं, एकच मोटिव्ह असतो, मग तो मोटिव्ह पूर्ण करण्यासाठी ज्या संस्था स्थापन केल्या जातात त्यालाच आपण म्हणतो सहकारी सोसायट्या किंवा सहकारी संस्था. एकमेकांच्या सहकार्याने तयार झालेली ही संस्था आहे. तर त्यांची स्वातंत्र्यता किंवा त्यांचे अधिकार, त्यांची निर्मिती या सगळ्या गोष्टींना प्रोत्साहन देण्याचं काम कलम 43B नुसार करण्यात येतं. ठीक आहे, आणि हे जे कलम आहे ना ते खूप लेट ऍड करण्यात आलेले आहे 2011 मध्ये. त्याच्यावर आपण पुढच्या लेक्चरमध्ये बोलणारच आहोत. त्याच्यानंतर आपण वळूया कलम 44 कडे. कलम 43 मध्ये आपण बघितलेला कलम 43 आहे, कलम 43A आहे, कलम 43B आहे. जर आपण तिघांची सिमिलॅरिटी बघितली तर तिघही कलम आहेत ती कामगारांशी रिलेटेड आहे आणि सहकारी सोसायट्यांशी रिलेटेड आहे. ठीक आहे, कलम 44 ने काय सांगितलेलं आहे की राज्य असं काहीतरी करेल की सगळ्यांना समान नागरी संहिता लागू केली जाईल. समान नागरी संहिता किंवा त्याला तुम्ही एकरूप नागरी संहिता असं म्हणू शकता. म्हणजेच काय की भारताच्या सगळ्या राज्य क्षेत्रामध्ये म्हणजे पूर्ण भारतभर जर एकरूप संहिता लागली तर राज्य प्रयत्नशील राहील. म्हणजेच काय की पूर्ण भारतभर एकच कायदा कोणता तरी असावा, तो एकच कायदा सगळ्यांसाठी लागू असावा, अशी ही तरतूद आहे. सध्या या तरतुदीकडे तेवढं लक्ष दिलं जात नाही, पण बऱ्याच वेळा त्यासाठी प्रयत्न करण्यात आलेले आहेत. त्यानंतर कलम 45. कलम 45 मध्ये ना तुम्हाला माहितीये इसवी सन 2002 मध्ये जी 86वी घटना दुरुस्ती करण्यात आली त्याच्यानुसार या शब्दांमध्ये बदल करण्यात आलेले आहेत. जसं 6 वर्षाखालील बालकांचे संगोपन आणि शिक्षणाची जी तरतूद आहे ते राज्य करेल. बघा कलम 21A मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे की 6 ते 14 वर्ष वयोगटातील जी मुलं आहेत त्यांच्यासाठी राज्य मोफत आणि सक्तीचं शिक्षण देईल. पण मग 6 वर्षांखालची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी कोण काय करणार? मग त्याच्यासाठी मार्गदर्शक तत्व असं दिले की त्यांच्या संगोपनाचं, त्यांच्या शिक्षणाचा जो भार आहे ते सुद्धा राज्य सरकार घेईल. मग आपल्याकडे ज्या अंगणवाड्या वगैरे राबवल्या जातात बघा, तो एक प्रकारे आउटपुट आहे कलम 45चा. ठीक आहे, त्याच्यानंतर कलम 46 मध्ये दिलेले अनुसूचित जाती जमाती आणि इतर दुर्बल घटक यांचे शैक्षणिक आणि आर्थिक हित संवर्धन करण्यासाठी राज्य धोरण आखेल. ओके, सो हे महत्वाचं आहे. बघा, ज्या वेळेला ना आपल्याकडे सुरुवातीला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जे बरेचसे असे केसेस वगैरे आलेल्या, तर ते केसेस का आलेल्या कारण की प्रत्येक राज्यांनी काय केलं, ह्या कलमाच्या आधारावर कलम 46च्या आधारावर जर समजा आरक्षणाशी संबंधित जर तुम्हाला कुठे कलम विचारण्यात आलं आणि कलम 46 हे त्याच्यामध्ये ऑप्शन असेल तर ते ऑप्शन तुम्ही टिक करू शकता. कारण की त्यावेळेला राज्यांनी जनरली काय केलेलं, कलम 46च्या आधारावर आरक्षण दिलं होतं, राखीव जागा दिल्या होत्या. पण त्याच्यानंतर काय केलं की कोर्टामध्ये ती केस गेली आणि कोर्टाने काय सांगितलं की त्याच्यामुळे काय होईल की जे आपल्याकडे कलम 16 आहे, कलम 15 आहे,
त्याच्यावर कुठेतरी निर्बंध येतात किंवा बंधन होतील. मग त्यानंतर मग कलम 15(4), 16(4) ऍड करण्यात आलं, ती एक वेगळी गोष्ट आहे. पण हे लक्षात ठेवा, कलम 46 नुसार आपण म्हणू शकतो की जे आरक्षण आहे त्याला आधी सुरुवात झालेली आपल्या देशामध्ये, पण आता हे जे आरक्षण आपण बघू शकतो कलम 15(4) नुसार सुद्धा दिलं जातं. ठीक आहे. त्यानंतर कलम 47 कडे वळूया. कलम 47 मध्ये काय दिलेलं आहे की पोषणमान, राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्याचं कर्तव्य आहे. म्हणजेच आपल्याकडे जे हॉस्पिटल्स वगैरे आपल्याला सरकारी प्रोव्हाइड करून दिलं जातं किंवा जे लसीकरण वगैरे होतं हे कशाच्या अंतर्गत होतं, एक प्रकारे कलम 47च्या अंतर्गत. कारण कलम 47ने राज्याला सांगितलेलं आहे की लोकांचं पोषणमान बघण्याचं, त्यांचं आरोग्य बघण्याचं जे कर्तव्य आहे, जी जबाबदारी आहे ती राज्याची आहे आणि त्यानुसार राज्याला धोरणं आखावी लागतील. मग आपल्याकडे बघा एक हेल्थचं काही खर्च केला जातो, हॉस्पिटल्स, इक्विपमेंट्स, ज्या सगळ्या गोष्टी सरकारकडून केल्या जातात. ओके. किंवा जननी सुरक्षा योजना, या सगळ्या ज्या योजना आहेत त्या कलम 47 नुसारच राबवल्या जात आहेत. ठीक आहे. त्यानंतर कलम 48 मध्ये काय दिलंय की कृषी आणि पशुसंवर्धन यांचं आधुनिक आणि शास्त्रीय पद्धतीने संघटन करण्यासाठी राज्य प्रयत्नशील राहील. म्हणजेच काय, एक प्रकारे कृषी आणि जे पशुसंवर्धन आहे आपल्याकडे त्याचा विकास करण्यासाठी राज्य काही ना काहीतरी धोरणं आखेल. त्याचप्रमाणे गायी, वासरे, इतर जी दुभती जनावरे आहेत त्यांच्या जातीचं जतन आणि सुधारणा करेल. म्हणजेच आपल्याकडे जी गोहत्या बंदी केली जाते ती एक प्रकारे कलम 48 मध्ये जे धोरण दिलेलं आहे त्याच्यानुसार केली जाते. बघा, मी तुम्हाला इथे एक्झाम्पल्स का देते, कारण की बऱ्याच वेळेला आयोगानं असं एखादं धोरण किंवा एखादा नियम, रूल्स वगैरे सांगू शकते तुम्हाला की मग सरकारने हे कोणत्या कलमाच्या आधारावर आणलं असेल, असं सुद्धा प्रश्न विचारलं जाऊ शकतं. मग समजा एखाद्या धोरणाशी, योजनेशी रिलेटेड प्रश्न विचारण्यात आला आणि राज्यघटना जर तिथे आली, राज्यशास्त्र आलं, तर तिथे तुम्ही एक लक्षात ठेवू शकता, एकतर मूलभूत अधिकार असेल आणि जर प्रॉपर योजना असेल तर तुम्ही विचार करू शकता की तिथे नक्कीच DPSPचा संबंध असणार आहे. त्यामुळे तुम्हाला ही कलम पाठ करणं गरजेचंच आहे. त्यानंतर कलम 48A. आता इथे आपण बघितलं की पशुसंवर्धनाशी आहे, कृषी संबंधित आहे, तर थोडंसं त्याच रिलेटेड कलम 48A मध्ये देण्यात आलेलं आहे पर्यावरण संरक्षण. पर्यावरण संरक्षण, त्यांचं संवर्धन, वन्यजीव म्हणजेच प्राणी, त्यांचं रक्षण करण्यासाठी राज्य तरतुदी करेल असं देण्यात आलेलं आहे कलम 48A नुसार. ठीक आहे. मग आपल्याकडे जे अॅनिमल प्रोटेक्शन ऍक्ट वगैरे आणण्यात आलेले आहे ते कशानुसार आणण्यात आलेले आहे, कलम 48A नुसार. ओके. पुढे आहे ते म्हणजे कलम 49. कलम 49 मध्ये काय दिलेलं आहे की राष्ट्रीय महत्वाची जी स्मारके आहेत, त्यांची स्थानं आहेत, वास्तू, यांचं संरक्षण. त्यानंतर कलम 49 मध्ये काय दिलेलं आहे की राष्ट्रीय महत्वाची स्मारके म्हणजे राष्ट्रीय ज्या वास्तू असतील, ओके, ज्या आपण संरक्षित करून ठेवल्या पाहिजेत, ज्या आपल्या ऐतिहासिक वास्तू आहेत, त्यांचं संरक्षण करण्याचं काम हे कोणाचं आहे, तर ते म्हणजे राज्याचं आहे. ठीक आहे. मग बघा, बऱ्याच वेळेला बऱ्याचशा गोष्टी आपण बघतो की राज्याकडून, केंद्राकडून वास्तूंचं संरक्षण करण्यासाठी केलं जातं किंवा एखाद्या मंदिराची डागडुजी वगैरे केली जाते, तिथे फीज वगैरे घेतली जाते. तर हे बऱ्याच वेळेला कशाशी संबंधित असतं की ते वास्तूचं संरक्षण करता यावं, त्याचं संवर्धन करता यावं, त्यासाठी ही तरतूद देण्यात आलेली आहे. म्हणजे बघा, जर तुम्ही त्यावेळी विचार केलात की आपल्या राज्यघटनाकर्त्यांनी कसा विचार केला असेल की आपल्या या वास्तूंचं, या ज्या सगळ्या कला आहेत त्या आपण जतन करून ठेवल्या पाहिजेत आणि त्याच्यासाठी एक स्पेसिफिक तरतूद आपल्या राज्यघटनेमध्ये टाकण्यात आलेली, राईट ना. कलम 50 मध्ये एकदम सिंपलची अशी तरतूद दिलेली आहे की राज्याने काय करायचंय, जी न्याय व्यवस्था आहे ती कार्यकारी मंडळापासून वेगळी ठेवायची. जर समजा न्याय व्यवस्थेमध्ये कार्यकारी मंडळ आलं तर इथे काय होणार आहे, न्यायालय योग्य ते न्याय देऊ शकत नाही, योग्य ते निर्णय देऊ शकत नाही. त्यामुळे पूर्णपणे न्याय व्यवस्था ही जास्तीत जास्त जे कार्यकारी मंडळ आहे, ऍडमिनिस्ट्रेशन आहे, त्याच्यापासून वेगळं ठेवण्याचा प्रयत्न राज्य करेल. कलम 51 महत्वाचं आहे, थोडंसं नीट लक्ष द्या. कलम 51 कशाशी संबंधित आहे, तर आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेशी. म्हणजेच काय की आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षित प्रस्थापित व्हावी, त्यासाठी आपलं राज्य सरकार, आपलं केंद्र सरकार सुद्धा प्रयत्न करेल. मग त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येऊ शकतात, जसं बघा, राष्ट्रांमध्ये न्यायसंगत आणि सन्मानपूर्ण संबंध राखण्यासाठी, म्हणजे आपण इतर राष्ट्रांशी चांगले मैत्रीपूर्ण संबंध राखले पाहिजेत. संघटित जनसमाजांच्या आपापसातील व्यवहारांमध्ये आंतरराष्ट्रीय कायदा आणि तह. बघा, बरेचसे तह वगैरे करण्यात येतात, जसं बघा पॅरिस करार वगैरे आहेत, इतर जे WTOचे वगैरे करार आहेत,
त्या करारांनुसार काही धोरणं वगैरे आपल्या देशामध्ये आखली जातात, राईट. पर्यावरणाशी संबंधित असू दे, व्यापाराशी संबंधित असू दे. तर एक प्रकारे तिकडे कलम 51 नुसार आपल्याला जे दिलेलं आहे, राज्याला जे धोरण आखायला दिलेलं आहे की तुम्हाला आंतरराष्ट्रीय संबंध हे चांगले करायचे, त्याला प्रोत्साहन द्यायचंय, तर त्याच्यानुसार बऱ्याच वेळेला हे करार केले जातात किंवा त्या करारानुसार काही धोरणं केली जातात. ठीक आहे. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय तंटे वादात जे आहेत ते जास्तीत जास्त सोडवण्याकडे प्रयत्न करावा हे सुद्धा दिलेलं आहे. ठीक आहे. बघा, जेवढे आंतरराष्ट्रीय संबंध चांगले राहतील तेवढाच आपल्या देशाचा विकास सुद्धा चांगला होणार आहे, तेवढंच आपल्या देशाच्या विकासाला चांगलं प्रोत्साहन मिळणार आहे. त्यामुळेच ही तरतूद सुद्धा टाकण्यात आलेली. सो आता इथे आपण बघितलेलं आहे की कलम 38 पासून तर ते कलम 51 पर्यंत कोणकोणत्या महत्वाच्या तरतुदी इथे देण्यात आलेल्या आहेत राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांशी संबंधित, म्हणजेच DPSPची संबंधित. ओके. आय नो मी थोडंसं फास्ट घेतलेलं आहे, पण बघा ही बऱ्याचशा तरतुदी आहेत, तुम्हाला थोडासा नीट अभ्यास करावा लागेल, याचा प्रॉपर एक रिव्हिजन करावी लागेल. पुढच्या लेक्चरमध्ये तर मी घेणारच आहे की कशा प्रकारे तुम्ही हे सगळी तत्व लक्षात ठेवू शकता. त्याचप्रमाणे या संबंधीच्या ज्या घटना दुरुस्त्या आहेत त्याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता आजच्या लेक्चरमधून एक प्रश्न आहे तुमच्यासाठी. कलम 48 मध्ये खालीलपैकी कोणते मार्गदर्शक तत्व समाविष्ट करण्यात आलेले आहे? कलम 48 आपण बघितलेलं आहे. आय थिंक कलम 48 मध्ये कलम 48A सुद्धा आहे, राईट. मग तुम्हाला थोडंसं तिथे डिफरन्शिएट करायचं आहे आणि कलम 48 मध्ये या 4 पैकी कोणती तरतुद आहे किंवा कोणतं तत्व देण्यात आलेलं आहे ते सांगायचं. ओके. आय होप तुम्हाला मार्गदर्शक तत्वे नीट समजली असतील. आता लेक्चरमध्ये आपण आता इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला. आपल्याला बऱ्याचशा गोष्टी अजून डिस्कस करायच्यात मार्गदर्शक तत्वांबद्दल. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू. असेच इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह लेक्चर्स तुम्ही आपल्या विजन स्टडीच्या ऍपवर सुद्धा बघू शकता. विजन स्टडीच्या सगळ्या कोर्सेस संबंधीची एक महत्वाची अपडेट आहे, ते म्हणजे 26 जून पर्यंत विजन 25 बाजूलाच कुपन कोड दिलेला आहे, ते वापरून तुम्ही विजन स्टडीच्या सगळ्या कोर्सेसवर 25% डिस्काउंट मिळवू शकता. जर तुम्ही इंटरेस्टेड आहात आणि नक्कीच मन लावून अभ्यास करायचंय तर यापैकी कोणत्याही कोर्सला ऍडमिशन घेऊ शकता. संयुक्त गट ब ची एक्झाम कधीही येऊ शकते.